चला मस्तपैकी पावसाळी पिकनिक आयोजित केलेली आहे, जी बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आम्ही चाललेलो आहोत कान्हेरी गुंफा बघण्यासाठी। सकाळी सकाळी मस्तपैकी मेट्रोने आम्ही हा प्रवास केला। मेट्रोमध्ये आम्ही भरपूर एन्जॉय केलं, मस्त नाचलो, गायलो, बागडलो, मजा मस्ती करत करत एकदाचे आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचलो। बघितलं तर काय, भरपूर लोकांची गर्दी तेथे होती। पावसाळ्याचे दिवस होते, मस्तपैकी लोक फिरायला आलेले होते उद्यानामध्ये। तर चला आपण सुद्धा तिकीट घेऊया आणि एन्जॉय करूया। उद्यानात जर फिरायचं असेल तर त्याचे तिकीट वेगळे आणि तुम्हाला कान्हेरी गुंफा फिरायची असेल तर त्याचे तिकीट वेगळे। उद्यान फिरण्यासाठी आणि कान्हेरी गुंफापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या प्रत्येकांचे चार्जेस वेगवेगळे असतात। तुम्ही पाहिजे तर पायी सुद्धा जाऊ शकता अथवा तुम्ही सायकलने सुद्धा जाऊ शकता, त्याचे भाडं वेगळं असतं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कारने, मिनी ट्रेनने जाऊ शकता। बस सेवा सुद्धा येथे उपलब्ध आहे। आता आम्ही कारने कान्हेरी गुंफाच्या अलीकडेच उतरलो। त्याने आम्हाला काही कान्हेरी गुंफापर्यंत सोडलं नाही, तर अलीकडेच आपल्याला उतरावं लागतं। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे रस्ता जरा स्लिपरी झालेला होता। आम्ही एकदाचे कान्हेरी गुंफाच्या इथे उतरलो आणि आता इथून आपण पायी पायी चालत जाणार आहोत। ज्यांना सायकल असेल ते सायकल आतपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण कार वगैरे असेल तर ती आतपर्यंत जात नाही। तर आम्ही आता हसत खेळत गप्पा गोष्टी मारत मारत कान्हेरी गुंफा येथे पोहोचलेलो आहोत। कान्हेरी गुंफाला जाताना चढण लागले, तर चढणाचा रस्ता असल्यामुळे एकमेकांना धक्के देत ट्रेनची गाडी, झुकझुक गाडी, गाणी बिनी गात मस्त आम्ही आता चाललेलो आहोत। हे उद्यान मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असून येथे तुम्हाला प्राणी, पक्षी, कीटक, औषधी वनस्पती असे अनेक दुर्मिळ प्रजाती बघण्यास मिळणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील बोरिवली परिसरात वसलेलं एक सुंदर हिरवळाने भरलेलं आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे। येथे रोज हजारो लोक पर्यटनासाठी, व्यायामासाठी आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात। कान्हेरी गुंफा 2400 वर्ष जुनी बौद्ध गुंफा, जी खडकात कोरलेले कोरीव काम तुम्हाला येथे बघण्यास मिळेल। जे इतिहासप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे। कान्हेरी गुंफामध्ये येण्याची वेळ 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे आणि सफारी ट्रेनची वेळ 9:30 पासून 4:30 पर्यंत आहे। सोमवारी कान्हेरी गुंफा बंद असतात। कान्हेरी गुंफा ही सुमारे 2400 वर्षापूर्वी तयार झालेल्या आहेत। बौद्ध भिक्षुकांनी ध्यान धारणेसाठी या गुंफा तयार केल्या। 109 गुंफा तुम्हाला येथे आढळतील। त्यातील काहीमध्ये स्तूप, शिलालेख, चित्रकाम, छतावर केलेलं खोदकाम पाहायला मिळेल। तुम्हाला येथे शांतता व निसर्गरम्य परिसरात राहण्याचा अनुभव घेता येतील। पावसाळ्यात झऱ्यांचा नजारा तर खूपच सुंदर दिसतो। जे ट्रेकिंग प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। कृष्णगिरी या नावावरून कान्हेरी हा शब्द तयार झाला। या गुंफा इसवी पूर्व 1 ते इसवी 10च्या शतकात बांधण्यात आल्या। या गुंफामध्ये पाणी वाहण्याची जुनी पद्धत तुम्हाला येथे दिसून येईल। पाण्याचे टाके तुम्हाला येथे दिसून येतील। गुंफामध्ये कोरीव बुद्ध मूर्ती आहेत। खोल गुंफा ज्या ध्यान धारणेसाठी वापरल्या जायच्या। पाण्याचे पुरातन व्यवस्थापन तुम्ही येथे बघू शकता। टेकडीवरून दिसणारा सुंदर नजारा पावसाळ्यात तर खूपच सुंदर दिसतो। संजय गांधी उद्यानामध्ये तुम्हाला टॉयलेट्स, पिण्याचे पाण्याची सोय, खाद्यपदार्थ विक्रेते, गाईड, पार्किंगची सुविधा, छोटेसे म्युझियम, पिकनिकसाठी जागा सर्व काही उपलब्ध आहे। उन्हाळ्यात किंवा पावसामध्ये ट्रेक करताना काळजी घ्या। पाणी, टोपी आणि थोडंसं खाणं आपल्याबरोबर ठेवा। या उद्यानामधून मिनी ट्रेन, वनराणी मिनी ट्रेन जाते, जी मुलांसाठी खूपच मजेशीर अशी सफर आहे। तुम्ही या मिनी ट्रेनला सुद्धा नक्की भेट द्या आणि त्या मिनी ट्रेनमधून सिंह, वाघ यांची सफारी करा। बंद गाडीतून जंगलातून सिंह, वाघ पाहायची थरारक अनुभव तुम्ही नक्की घ्या। त्याचा टायमिंग आहे 9:30 ते 4:30 पर्यंत। सायकल घेऊन आलात तर मस्तपैकी हिरवळीतून सायकलिंग करा, ट्रेकिंग करा।
पक्ष्यांचं निरीक्षण करा, वनस्पतीचा अभ्यास करा. फोटोग्राफीसाठी तर हे एक नंबर ठिकाण आहे. संजय गांधी तलावाजवळ तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. आम्ही तर कान्हेरी गुंफा येथे खूप मजा मस्ती केली. तुम्हीसुद्धा फ्रेंडचा ग्रुप बनवा आणि कान्हेरी गुंफा येथे नक्की या. तुम्हालाही नक्कीच आवडेल. पावसाळ्यामध्ये येथील सौंदर्य बघण्यासारखे असते खरोखर. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.